अहो, हे बघा, दादासाठी परफ्यूम आणि बहिणीसाठी साडी घेतलीये. अॅनिव्हर्सरी आहे का त्यांची? नाही हो, रक्षाबंधन आहे ना. ह्यावेळी विचार करते मीच जाऊन येते त्याच्याकडे. बाबा गेल्यापासून गेलीच नाही हो माहेरी. खूप दिवस झाले. आठवण येते हो माहेरची. माहेर? 3 वर्षापूर्वी तुझे बाबा गेले. जाता जाता मृत्यूपत्रात अंधेरीचं घर तुझ्या नावावर केलं. तेव्हापासून तुझ्या दादाने रक्षाबंधन केलं नाहीये. एकदाही आला नाही तो. अहो, माझा दादा तसा नाहीये. राग होता त्याला, पण विसरला असेल आता तो सगळं. विसरला असेल. फोन केला होतास का तू त्याला येतेस म्हणून? हो, म्हणजे केलेला 2-3 वेळा, पण त्याने उचलला नाही. बिझी असेल कदाचित. बर, थांब, मी लावतो फोन. हॅलो. हा भाऊजी. हा, कसा आहेस बंटी? मी एकदम मस्त. अच्छा. अरे, वर्षा फोन करत होती तुला, तू उचलला नाहीस. बिझी होतो खूप. बिझी होतास का? बरं. अरे, ती रक्षाबंधनला यायचं म्हणते यावेळेस तुझ्याकडे. काय गेली 2-3 वर्ष झाले तू आला नाहीस ना. हॅलो हॅलो हॅलो. आहे. हा हा हा. आउट ऑफ मुंबई चाललोय मी. काय म्हणतोयस? मुंबईच्या बाहेर चाललायस का? आता कशाला यायचंय तिला? हिस्सा घ्यायला बरोबर आलेली बाबाच्या प्रॉपर्टी मध्ये भावाचा हक्क हॅलो. मारायला. हॅलो हॅलो आवाज हॅलो. नाही येते. हॅलो. ऐकलंस? हे बघ, माहेरी जावंसं वाटणं, माहेरची आठवण येणं, ह्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण त्यासाठी माहेर जिवंत असावं लागतं. आणि आई वडिलांच्या मागे माहेर जिवंत ठेवायची जबाबदारी आहे ना, ही त्या मुलीच्या भावाची असते. पण तुझ्या भावाला एकदाही 3 वर्षात वाटलं नाही की त्याच्या बहिणीने माहेरी यावं. का? तर तुझ्या वडिलांनी जाता जाता तुझा हक्क तुझ्या नावाने केला म्हणून. आणि तुझ्या सोकोल्ड वहिनीने तर तुझा तोंडावर अपमान केलाय किती वेळा. त्याला फरक पडत नसेल, पण मला फरक पडतो. माझ्या बायकोचा जिथे आदर नाही तिथे माझ्या बायकोनी जायचं नाही, भले ते तिचं माहेर असलं तरी सुद्धा. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे.